आजच्या या विचारविनिमय बैठकीसाठी उपस्थित भैरवनाथ शुगरचे चेअरमन, आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय अनिलदादा सावंत, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय तानाजी भाऊ खरार, या ठिकाणी उपस्थित आदरणीय मारुती बापू वाकडे, उपस्थित दौलतजी माने, मुरलीधरजी दत्तू, आदरणीय माने सरकार, उपस्थित मुरलीधरजी सरकळे, रणदिवे साहेब, उपस्थित अशोक भाऊ, उपस्थित गावकरी सर, आदरणीय डॉक्टर साहेब सुरेशजी कोळेकर, उपस्थित दसाडे सर, मंगळवेढा तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, आपण मगापासून अनेकांनी आपल्या मनातल्या गोष्टी विचार विनिमयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त झाल्या. पक्ष प्रवेश त्या बाबतीतल्या अनेक त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण पुढच्या गोष्टींच्या बाबतीतल्या मनातल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. विधानसभेच्या वेळच्या गोष्टी देखील आदरणीय मारुती बापूंनी आपल्या मनातल्या बोलून दाखवल्या. सागररावनी बोलताना सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे. या तालुक्यानं, या मतदारसंघानं पैसा कधीच सर्वस्व मानलं नाही. याची प्रचिती विधानसभेच्या वेळी देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली. कारण पैसा हा सर्वस्व असता. तर आज माझी, अनिलदादाची आणि दिलीप बापू धोत्रेंची तिघाची मताची जर बेरीज बघितली तर 1,30,000 मताची त्या ठिकाणी बेरीज येते आणि विजयी झालेल्या उमेदवाराची बेरीज 1,24,000 त्या ठिकाणी मताची बेरीज येते. त्यामुळं पैसा हा सर्वस्व त्या ठिकाणी नाही. मतांतर, मतभेद आणि काही गोष्टी आहेत. त्यामुळं दादाने आता बोलताना सांगितलं, राजकारणातल्या त्यावेळी घडलेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाऊन त्या चुका दुरुस्त झाल्यानंतर नगरपालिकेला निर्णय एकत्रित घेऊन घेतल्यानंतर आपण एकजुटीनं एकत्रितपणे आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं पंढरपूरमध्ये नगराध्यक्ष आपल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं तिथं विजयी झाले. 11 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. मंगळवेढ्यामधले नगराध्यक्ष, नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे निवडून आले. आणि इथून पुढच्या ग्रामपंचायती असतील, पुढच्या निवडणुका असतील, पुढे आज मंगळवेढ्यातल्या आज विचार विनिमय बैठकीच्या निमित्तानं आज आपली मनोगत त्या ठिकाणी सांगितली की आपण उद्या कोणता निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आपण सहमत आहे अशी भूमिका आज स्पष्ट केली. उद्या पंढरपूर मधल्या सगळ्या ग्रामीण शहरातल्या प्रमुख पदाधिकारी, वडीलधाऱ्यांची चर्चा विनिमय घेऊन अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. पण तो निर्णय घेण्यापूर्वी, तो निर्णय घेत असताना बापू, तो निर्णय का घ्यायचा आहे, कशासाठी घ्यायचा आहे, कुणासाठी घ्यायचा आहे, स्वार्थासाठी घ्यायचा आहे का कुणासाठी वैयक्तिक गोष्टीसाठी घ्यायचा आहे, का आपल्या कार्यकर्त्यासाठी घ्यायचा आहे, का आपल्या लोकांसाठी घ्यायचा आहे, हे एकदा आपल्या सगळ्या लोकांनी तपासून घेतला पाहिजे, बघितला पाहिजे. कारण आज अनेकांनी बोलताना सांगितलं की या मतदारसंघात, या भागात, आपल्या तालुक्यात गेल्या 20, 25, 30 वर्षातलं राजकारण, समाजकारण, विकास कामाच्या बाबतीत अडवणूक पिळवणूक कधीच यापूर्वी होत नव्हती. मग मी उदाहरणासहित आपल्याला सांगू शकतो, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू शकतो
भारत नानांचा 2009 ते 2020चा देखील कार्यकाळ आहे. मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील भारत नानांच्या विचाराच्या देखील मंगळवेढा तालुक्यातल्या 80च्या 80 ग्रामपंचायत त्यांच्या विचाराच्या नव्हत्या. विरोधातल्या जरी ग्रामपंचायत एखादी असेल तरी त्याला कुठली माझ्या विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून त्याचा निधी अडवायचा, त्याला निधी द्यायचा नाही, त्याचा निधी एखादा मंजूर झालेला तो अडवणूक पिळवणूक करायची किंवा त्या सरपंचानं माझ्याकडे हेलपाटे मारायला पाहिजे, तो माझ्याकडे 4-4 वेळा आला पाहिजे, आल्यानंतर माझ्या गटात प्रवेश कर, माझ्याकडे आला पाहिजे, माझ्याकडे जोपर्यंत येऊन प्रवेश करत नाही तोपर्यंत तो निधी तुला मिळणार नाही, ही भूमिका कधीच त्यांनी त्या ठिकाणी घेतली नाही. ही एक जणांनी जरी सिद्ध केली तर मी राजकारणातनं कायमस्वरूपी बाजूला होण्याचा निर्णय आज त्या ठिकाणी जाहीर करतो. म्हणून बापू हे त्यानंतर ही जी त्या ठिकाणी चुकीची प्रवृत्ती आणि प्रथा परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली आहे. उदाहरण म्हणून मी आज एक उदाहरण म्हणून सांगू शकतो. बावचीचे सरपंच राजू गाडवे इथं उपस्थित आहेत. निधी गावातला मंजूर झाला की अडवायचा, कुठलंही काम येऊ द्या अडवायचा आणि अधिकाऱ्यांना विचारलं की अधिकाऱ्यांनी सांगायचं अमुक अमुक्याला भेटा तर तुमचा तो ग्रामपंचायतचा निधी तुम्हाला त्या ठिकाणी काम सुरू करता येईल. शेवटी त्या सरपंचांनी सांगितलं माझ्या गावात काम सुरू नाही झालं तरी चालेल पण मी कुणाला भेटणार नाही, माझ्या हक्काचा गावाचा माझ्या लोक त्या ठिकाणी नागरिकांच्या हक्काचा निधी आहे, तो जर हक्क मला मिळत नसेल आणि तो अमुक अमक्याला भेटावं जर मला त्या ठिकाणी लागत असेल तर हे लोकशाहीची आज जी चेष्टा बापू त्या ठिकाणी चालली आहे कुठं जर थांबवायचं असेल आणि हे फक्त सत्तेची त्या ठिकाणी मुजोरी चालू आहे आणि आज सत्तेला जर सत्तेपासूनच त्या ठिकाणी थांबवायचं असेल तर बंधूंनो आज सत्तेचं कारण लोकशाही त्या ठिकाणी एकीकडे जीवन ठेवायचे नाव घोषणा त्या ठिकाणी करतायत. बापू तुम्ही म्हणला की वस्तुस्थिती खरं आहे, आठवड्याभरात 2 वेळा ऑफिसला काय 3 वेळा येतो, कानाखाली 1 नाही 2 देतो तिथं कुठल्या सांगेल त्या अधिकाऱ्याला. पण कानाखाली मारणं जेवढं सोपं आहे तेवढं आज कायदा आणि गोष्टींचा वापर करून आज आत टाकणं, चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी करणं, फक्त सत्तेची मुजोरीचा वापर करून चुकीच्या प्रवृत्त्या आज त्या ठिकाणी फोफावत आहेत. त्याला जर थांबवायचं असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देणं बापू आज काळाची त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून बंधूंनो हा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतोय आणि तुम्ही सहमत असाल तरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आणि याचसाठी ही विचार विनिमय त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे. उद्या आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपण लढवली, 2 पंचायत समितीचे सदस्य आहेत, भांडतील बोलतील 4 पैशाचा निधी त्या ठिकाणी आणतील. पण उद्या सोलापूर जिल्ह्याच्या डीपीडीसी वरती जर आपला हक्काचा माणूस एखादा जर नाही गेला तर ग्रामीण भागातल्या एखाद्या आपल्या सरपंचाच्या सही असेल, ग्रामपंचायतचा 4 रुपयाचा जर निधी आणायचा असेल तर आपला माणूस जोपर्यंत तिथं पत्र देणारा जाणार नाही, डीपीडीसी वरती त्या ठिकाणी जाणार नाही, तोपर्यंत आपल्या ग्रामपंचायतला कुठलाही त्या ठिकाणी निधी मिळणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथं त्या गोष्टी जाणं बोलणं आज महाराष्ट्रातल्या 3 नंबर मताधिक्यानं निवडून देत असताना लोकांनी ज्या भावनेनं, ज्या तळमळीनं, ज्या त्या ठिकाणी पाठबळानं निवडून देत असताना बापू आज आम्ही शिंदे साहेबांना भेटलो, दादा होते, मी होतो, रात्रीच्या 1 वाजता भेटलो बापू, पण हातात 4-4, 5-5 पत्र त्या ठिकाणी भेटलो. एक 32 कोटीच्या कामाची फाईल होती, एक त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीचे 50 कोटीचं कामाचं त्या ठिकाणी फाईल होती, एक अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या पाण्याच्या फाईलीची एक त्या ठिकाणी काम होती, पण समोर लाईटच्या पोलची 32 कोटीची सही घेतल्याशिवाय माघारी त्या ठिकाणी सरकलो. मग मला सांगा 100-100, 150 कोटीवरती त्या ठिकाणी काम करत असताना कोणताही नेता, कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याकडून देखील अटी नियम त्या ठिकाणी घालणार, आपल्यावरती कोट्यावधी 100-100, 150 कोटीचा त्या ठिकाणी निधी देत असताना त्यांच्या देखील बापू आपल्याकडून त्या ठिकाणी माफक अपेक्षा आणि गोष्टी कोट्यावधी रुपयाचा निधी देत असताना म्हणून या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आज नगरपालिकेला निधी असेल, मंगळवेढ्याला
बापू त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मंगळवेढच्या नगरपालिकेचा देखील प्रस्ताव द्या, आम्ही पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी देतो. आणि म्हणून मी काल देखील मंगळवेढच्या आपले सगळ्या नगरसेवकांना भेटून सांगितलं की तुम्ही प्रस्ताव द्या, तो मंजूर करून देण्याची जबाबदारी मी असतील, अनिल दादा आपले सगळे त्या ठिकाणी जाऊन भेटून जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो. 10, 20, 25, 30 तुम्ही जो प्रस्ताव त्या ठिकाणी द्याल तो मंजूर करून देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने पार पाडतो. कारण जो निधी आल्यानंतर त्या भागात आपल्या लोकांची कामं जोपर्यंत त्या ठिकाणी होणार नाहीत, तोपर्यंत आपल्या लोकांची कामं मग ग्रामपंचायतची असतील, आपल्या भागापर्यंत गावापर्यंत त्या ठिकाणी विकास कामं होणार नाहीत, तोपर्यंत आपल्या लोकांची समस्या सुटणार नाहीत. आणि म्हणून पक्ष प्रवेश हे आज प्रवेशाचा निर्णय उद्या पंढरपुरातल्या लोकांची प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. तोपर्यंत काही लोकांनी वावड्या तुम्हाला बघायला मिळल्या असतील, पुढं ह्या अमुक अमक्याला हा त्या ठिकाणी जागा सुटली आहे, तमुक तमक्याला जागा सुटली आहे, मग विधानसभेचं काय त्याचं काय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. विधानसभेचं काय ते प्रत्येकाला राजकारण बदलून कळतं. 29ला कसं लढायचं, कसं काय करायचं हे प्रत्येकाला कळतं. कारण त्या नेत्यांकडे जायचा, भेटायचा, प्रवेश करायचा, त्यांना काही अटी नियम शर्ती घालून लढायचा आहे का नाही लढायचा आहे, लढणारा माणूस कसा लढायचा आहे ते अटी नियम घालूनच लढणार आहे ना. त्यामुळं या कुठल्याही कोणाच्या साप सुरळ्या आणि जे काही चाललेल्या प्रकाराला अजिबात कुणी त्या ठिकाणी अफवेला बळी न पडता ठामपणे फक्त एवढंच सांगतो, 29ला बघू. फक्त आपल्या लोकांना पाठबळ निधीच्या बाबतीत, पाठबळ देण्याच्या बाबतीत, ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, त्याला न्याय, निधी आणि त्याच्या कामाच्या बाबतीत, आज पोलीस स्टेशनच्या बाबतीत देखील फक्त सत्तेचा वापर करून नाहक त्रास देण्याची जी भूमिका चुकीची, काही चुकीचे. आज शहरात एक काल पंढरपूर शहरामध्ये एक गोष्ट घडली आहे. नाहक 20-20 जणांची नावं त्या ठिकाणी अडकवली. त्यांना सांगितलंय मी माझ्या पद्धतीने काय सांगायचं ते. जे जिथं नाहीत ते लोक सुद्धा सत्तेचा वापर करून त्यांची नावं त्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी घालण्याचा प्रकार, त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून घालण्याचं काम, पाप त्या ठिकाणी सुरू आहे. ह्याला कुठेतरी आळा आणि फाटा जर घालायचा असेल तर हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल. 29 लढायचं याचं त्या ठिकाणी बघू. लढायचं मैदान जोपर्यंत त्या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो, भारत नानांचं रक्त अंगात आहे. लढाईतनं अर्ध्या वाटेत कधीच पळून गेलेलो नाही. लढाई जोपर्यंत त्या ठिकाणी आहे तोपर्यंत लढाईतनं आणि त्या ठिकाणी निवडणुकातून पळ कधीच त्या ठिकाणी काढलेला नाही. त्यामुळं कुणाला जागा कुठं गेली आहे, कशी गेली आहे आणि कशी ओढून आणायची, कशी लढायची ते आपण 29ला त्या ठिकाणी बघू. मात्र आपल्या लोकांच्या बाबतीत, विकास कामाच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत हे आपल्या लोकांना जर न्याय आणायचा असेल तो न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या ठिकाणी जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, घ्यावा लागला, तर तुम्ही मला एक त्या ठिकाणी एकजुटीनं सांगा की त्या निर्णयाशी अनिल दादा असतील, आपण सगळे भाऊ असतील, सगळ्यांनी जो त्या ठिकाणी सांगितला त्या निर्णयाशी आपण सहमत आहे का नाही, एकदा त्या ठिकाणी तुम्ही सांगा. आणि मग आज आपल्याला त्या ठिकाणी बोलवलंय. उद्या पंढरपूर मधले ग्रामीण आणि शहरातले सगळे त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी बोलवले, त्यांच्याशी चर्चा आणि सगळ्यांशी. आणि त्या दिवशी सुद्धा अनिल दादा आम्ही त्या ठिकाणी भेटून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कारण तुम्ही 2 महिने झालं बघताय, 21 डिसेंबरला नगरपालिकेचा निकाल लागला. आज 6 तारीख आहे, 6 एप्रिल आहे, 4 महिन्याचा दिवस गेला. 4 महिने त्या ठिकाणी झाले. आम्ही कोणत्याही मंत्र्यांना, अगदी तानाजी सावंत साहेबांना आम्ही सत्काराच्या निमित्तानं त्यांनी आशीर्वाद दिला, पाठबळ दिलं म्हणून भेटायला गेल्यानंतर पत्रकार बांधवांनी लगेच त्या ठिकाणी प्रवेशाची बातमी, कुणाला निधी मागायला गेलो प्रवेशाची बातमी, पालकमंत्र्यांना सत्काराला गेलो तिकडं प्रवेशाची बातमी. अरे ज्या
सरकारच्या मध्ये मंत्री आहेत त्यांच्याकडं त्या ठिकाणी नगरपालिका, आमच्या लोकांच्या ग्रामपंचायत आहेत, आमच्या लोकांच्यासाठी निधी मागायला गेल्यानंतर प्रवेशाच्या त्या ठिकाणी बातम्या येत असताना आम्ही त्या ठिकाणी शिंदे साहेबांना निधीच्या बाबतीत पत्र देत असताना प्रवेशाच्या चर्चा झाल्यानंतर मी आणि अनिल दादांनी ठामपणे त्यांना सांगितलं की प्रवेशाच्या बाबतीतला निर्णय आम्ही जोपर्यंत आम्ही आमच्या लोकांशी, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी ठामपणे आम्ही त्यांचा होकार येत नाही, त्यांची सहमती जोपर्यंत आम्हाला येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी येत नाही. काही आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार बांधवांच्या बातम्या आल्या, प्रिंट मीडिया आणि त्या ठिकाणी टीव्ही चॅनलना काही बातम्या आल्या. त्याच्यानंतर काही पत्रकार बांधवांनी मला फोनद्वारे त्या ठिकाणी विचारणा केली की ह्या बातम्यांच्या बद्दल तुमचे काय मत आहे. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही मंगळवेढा आणि पंढरपूर मधल्या त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांना त्या ठिकाणी, कारण आज आम्हाला कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी अंतिम स्वरूप देत असताना भारत नानांच्या पासून आम्हाला त्या ठिकाणी एक शिकवण आहे, आम्हाला त्या ठिकाणी सांगणं आहे. कोणताही निर्णय घेत असताना आपल्या लोकांचं सांगणं असेपर्यंत निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा नाही. त्यामुळे आज आपल्या मंगळवेढची त्या ठिकाणी मिटिंग झाली, उद्या पंढरपूरची त्या ठिकाणी मिटिंग घेऊन अंतिम पूर्ण त्या ठिकाणी चर्चा करूनच मग पत्रकार बांधवांशी चर्चा करून त्या ठिकाणी पुढचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी कळवला जाईल. हीच या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांना एवढंच या निमित्तानं सांगतो की डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या सूचना असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या सूचना असतील की हा निर्णय घेत असताना कोणताही त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाच्या बाबतीतला असेल की कोणताही निर्णय असेल तो सगळ्याला विश्वासात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी या आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. एवढंच या निमित्तानं सांगतो की आपण त्या ठिकाणी काल एका दिवसात आपल्याला आमंत्रण फोनद्वारे त्या ठिकाणी या मीटिंगच्या निमित्तानं आमंत्रण दिल्यानंतर आपण बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून, अंतकरणापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी मीटिंग संपली असं जाहीर करतो. आणि मीटिंग संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली, आपण भोजन करून आपण ही मीटिंग संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो.